बट वर्थ आहे विजिट. मस्त फॅमिलीसोबत तर इझिली काहीच नाही, वॉकिंग हार्डली 2 मिनटाचं वॉकिंग आहे. चला सोमवार पण आहे आणि महादेवांचं दर्शन पण होऊन जाईल. कोकण 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 कोकण, छत्रपती शिवाजी महाराज की जय. नैना बार अँड रेस्टॉरंट इथं बसलो होतो. असा काहीसा हॉस्टेल हा आतून दिसतोय. एक इग्निशन ऑन, चार्जिंग ह्याचे पण सुरू, मोबाईल आणि बॅटरीज पण लावलेले आहेत चार्जला. गाडी पण आपली ऑन केली. आता फिरायला आपण होतो कॅबोदेरामा फोर्टच्या इथं. ऑल्सो जस्ट आपलं जेवण झालं आणि आपण बोललो तर फोर्टला व्हिजिट द्यावं, पण एवढ्या सर्व गाड्या पार्क केल्या बघून बोललो नको भाई, इथं गर्दी असेल ना ढंगचं फिरायला भेटणार नाही, म्हणून बोललो थोडं जाऊन दे. तर आपलं मेन प्लॅन तर आपलं ऑफबीट लोकेशन जसं करायचं हा. तर मी 2 वेळा व्हिजिट केलेलं आहे फोर्ट. तिथं खालती पेबल बीच देखील आहे खालती उतरलं तर, पण बोलतो ते नको. आता चाललेलो आहोत तांबडी सुर्ला महादेव टेम्पलच्या इथं. एकदम जुना एकदम मस्तवाला टेम्पल आहे. 74 किलोमीटर दाखवते आणि 2 तासाचं अंतर, भरपूर लांबचा अंतर आहे, पण बोला एवढा चांगला आहे टेम्पल. आपण व्हिजिट करून यावं, कारण की उद्या आपण दुसऱ्या ठिकाणी निघतोय तर साऊथ गोवामध्ये आपण नसणार आहोत. इथं पोचायलाच 4:09चं अरायवल टायमिंग दाखवत आहे. म्हणजे तो अच्छा खासा आत आहे तो टेम्पल, ऑलमोस्ट कर्नाटका बॉर्डरला येतो. आपण कालच्याच रोडला आलेलो आहोत आज परत. काल तिकडून आलो होतो आपण, आज स्ट्रेट होऊन आलो, कारण की इंटरनल रोडने आलो ना, म्हणून. म्हणजे याच रोडने लागतो काय शांतीतूरला. ओके ओके, मग आज पण त्या डॅमच्या जवळूनच जाणार आपण. भारी एकदम सही. ॲक्च्युली हा कालच प्लॅन होणार होता इथं टेम्पलकडे जायचा. बोलो डॅम पण करू आणि मग गार्डन आणि मग तिथं मंदिरामध्ये दर्शन करायला जाऊ, पण शेवटी राहून गेला. सूर्यदेवता कुठे गेले काय माहिती नाही. मस्त मगातपासून हो निघाल्यापासून ऊन तर नाही आहे, असं ढगाळ ढगाळच दिसतंय. पाऊस तर नाही येणार आहे भाई, भरोसा नाही. लेट्स सी. चलो आता असेच जंगलवाले रोड आहेत. ए ए ए ए ए ए आणि हे काय पावसाला सुरुवात झाली आहे. अरे यार नाही ना, नाही पाऊस नकोय. इंद्रदेवता मध्येच काय प्रसन्न झालेत, अनएक्सपेक्टेड. डिसेंबर महिन्यामध्ये पण बारीक बारीक थेंब सुरू झाले. जस्ट फक्त पेट्रोल भरून झालंय. स्टील 47 किलोमीटर 1 hour 59 minutes. 4 वाजेपर्यंत पोचू. गुगल आणि 3-1 झाले तसे, म्हणजे 1 तासाची हाय ड्राईव्ह रे 47 किलोमीटरसाठी. चला निघूया आता. चला सोमवार पण आहे आणि महादेवांचं दर्शन पण होऊन जाईल. मस्त जंगलातून रोड आहेत, छान आहेत. थोडेफार खराब आहेत पण बऱ्यापैकी आहेत. मग थोडासा बायकार खराब लागला होता रोड, पण चालून जाते. आता परत थोडंसं ड्रिझल व्हायला लागलं आहे. होपफुली पाऊस नको पडून दे, थोडंसं ड्रिझल होऊन निघून जाऊन दे. या माशी गेला होता जो मी बोललो नाही का ड्रिझल होतंय, नंतर निघून गेलं होतं. आता परत सुरू झालं आहे. नो नो नो, अरे इथं प्रॉपर पाऊस सुरू झाला यार. थांबवावं लागेल ना त्या गाडी कुठे. आपलं हे भेटायचं. तर इथं साईडला घेतो, त्याला आत ठेवून देतो.
तांबडी महादेव टेम्पलच्या इथं, तांबडी सुर्ला महादेव टेम्पलच्या इथे कादंबा असं काहीतरी नाव आहे, कादंबा तांबडी सुर्ला महादेव टेम्पलच्या इथं पाठीमागे गाडी पार्क केली आणि तो डायरेक्ट रोडच वाटत तिथं एंड होतो आणि नंतर डायरेक्ट हा वॉकिंग थोडासा डिस्टन्स आहे आपल्या टेम्पलला जाण्यासाठी. आणि थोडंसं मंकी शंकी दिसत आहेत, सो थोडंसं सांभाळून राहिलेलं बरं. पायवाट आहे खातीचं पाण्यात जाण्यासाठी. चला निघूया. हर हर महादेव. चला आता तो सिनिक रूट दाखवणार आहे महादेव टेम्पलला पोहोचतोपर्यंत, कारण की मगाशी मी चूक केली मोबाईलला कॅमेराला आत ठेवून पाऊस येणार म्हणून. बट काय तो सिनिक रूट होता. हे भगवान महावीर वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे. एक नंबर नुसता रोड तर एक नंबर आहे, पण हे जे ट्रीजमुळे हा जो रोड कव्हर केला गेला आहे ना, काय खतरनाक एकदम. भारी म्हणजे भारी. जाम मजा येत होती गाडी चालवायला. एक वेळेस वाटत होतं मला की मध्ये थांबवावी गाडी आणि माउंट करावं, परत सेटअपला वेळ लागला असता, पर आपल्या इथं मंदिराकडे पण यायचं होतं ना, तो उशीर नको ना, म्हणून बोललं सोड जाऊन दे, मला पण लवकरात लवकर मंदिरात पोचूया, दर्शन घेऊया. अच्छा खासा टाईम स्पेंड केला तिथे आणि मग बोल चहा पिली. बोला काय नाश्ता पाहिजे काय करायचं, मस्त आपण जेवूनच आलो होतो. आणि म्हणून बोला आता चला निघालो. म्हणून बघा एवढा उशीर झाला असा बाबा. दर्शन तर काय 5 मिनिटातच झालं. म्हणजे वातावरण जे वाटत होतं, वाव खतरनाक. मस्ट विजिट टेम्पल आहे. जो कोण व्हिडिओ बघत असेल तर कधी इकडचा प्लॅन झाला असेल साऊथ गोवाचा तर नक्की विजिट द्या. भारी एकदम मस्त मंदिर आहे. भले अंतरावरती आहे, ऑड साईडला आहे एकदम. ऑड म्हणजे एकदम कर्नाटकाच्या बॉर्डरला आहे, बट वर्थ आहे विजिट. मस्त फॅमिलीसोबत तर इझिली काहीच नाही. वॉकिंग हार्डली 2 मिनिटाचं वॉकिंग आहे. चला आता तुम्ही तर पाहू शकता कसला सिनिक रूट आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
नैना बार अँड रेस्टॉरंट इथं बसलो होतो नाश्ता करण्यासाठी. बोलो नाश्ता करून दे, थोडीफार भूक लागली होती. नाश्ता करतो मस्तपैकी, पराठा खाल्ला नी आता निघालो आपण आपल्या हॉस्टेलकडे. 8ला 5 मिनटं आहेत, झाला अर्धा पाऊण तास इथं स्पेंड केला मस्तपैकी. फॅमिलीसोबत पण बोलणं बरं वाटलं. आणि उद्याचं पण ज्या ठिकाणी जाणार आहे ते पण ऑलमोस्ट बुकिंग कन्फर्म केली. अरे 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 हे बघ, हे असं होतं. ह्याचा जास्त आवाज येते. हां ठीक आहे. तर ऑलमोस्ट बुकिंग कन्फर्म केली आहे आणि त्याच्यानंतरच्या स्टेची देखील आपली बुकिंग कन्फर्म झालेली आहे. मग आता टेन्शन फ्री आहे. असा काहीसा हॉस्टेल हा आतून दिसतोय. फिलहाल मग मी इथंच झोपलो. आजची 3rd रात्र आहे जी इथं झोपणार आहे आणि शेवटची रात्र आहे. AC आहे. हा हे सर्व भरलं होतं. आज सर्व खात होतं ते, फक्त इकडचा एकच मेंबर आहे. फिलहाल असं काहीचं आहे. आणि सकाळचं बाहेरचं दृश्य तुम्ही बघितलेलं आहे. इथे एक बोर्ड आहे आणि हा 6 जणांचा एक वॉशरूम. चला बोला, एक छोटासा टूर द्यायचा राहून गेला होता ना, बोला देईन म्हणून राहिलं होतं ना, तो आता दिला. तर असतं क्लीन बी नाही, असं काय नाही की घाण बिन काय आहे म्हणून. लॉकर बिकॉज पाहिजे बघा, इथं सामान ठेवलं, इथं ठेवलं माझं सॉरी बॅग इथं ठेवली फिलहाल. आणि इथं एक हेल्मेट ठेवलं. इकडं देखील कबाडचं आहेत. लॉक स्वतःचे आणायचे लॉक करण्यासाठी, जर का तुम्हाला लॉक करून जायचं असेल तरची बात आहे. ठीकठाक आहे, बट स्टील आपल्याला नाही जमणार. आपल्याला हॉटेल रूम सर्वात बेटर ऑप्शन असतं. तर ठीक आहे, आता झोपायची वेळ झाली तर झोपणार. आता उद्याच बघूया. होपफुली उठलो तर जाणार बीचला, बटरफ्लाय बीचला. कारण की काहीच झालं नाही काम, छोटं मोठं जे करणार होतं ते. तो झोपायला उशीर होईल, मग उठायला उशीर झाला तर जी बात आहे. उद्याला झोप. चला, सो गुड नाईट.